तर तिकडे कोल्हापूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी 9व्या दिवशीही रांगा लागल्याचं चित्र आहे। गॅस एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच ग्राहकांची गर्दी होतीये। घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या, जिल्हा प्रशासनाच्या या सूचना आहेत। तर सोलापूरमधील कुमठा नाका परिसरात सिलेंडरसाठी लांबच लांब रांग लागल्याचं समोर येत आहे। कोल्हापूरसह सोलापूरमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस तुटवड्यामुळे आता आज 9वा दिवस आणि 9व्या दिवशी देखील नागरिकांच्या रांगाच लागल्याचं बघायला मिळत आहे। गॅस एजन्सी ऑफिस उघडण्याच्या आधीच ग्राहक रांगा लावतायत। कोल्हापूर आणि सोलापुरातली ही दोन दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच कोल्हापूरकरांनी तिथे गर्दी केली आहे, तर इकडे सोलापुरातील कुमठा नाका परिसरातली ही दृश्य आहेत। पोलिसांकडून देखील इथं खबरदारी घेतली जाते। गॅस एजन्सी उघडण्याआधीच या सगळ्या ग्राहकांच्या रांगा आपल्याला बघायला मिळतात। आपले रिकामे सिलेंडर घेऊन ग्राहक पहाटेपासून या सगळ्या रांगेमध्ये उभे असल्याची दृश्य आहेत ती बघायला मिळतात। 120 सिलेंडर देणार आहेत असं सांगितलंय, पण नंबर 130 आहेत। नंबर 130 आहेत। इथे 1 तास लाईनमध्ये उभारून आता सिलेंडर मिळणार नाही आज म्हणून सांगितलेलं आहे। याला काय करावं? सिंगल सिलेंडर असणाऱ्यांनी घरात चूल पेटवून जेवण करावे का? सिंगल सिलेंडर संपलेला आहे, 8 दिवस झालेला आहे। चूल घालायला जागा आहे नाही, काय करू? तर जिल्हा प्रशासनानंतर सांगितले घरपोच सिलेंडर द्या। कुठं घरपोच येतं? इथं येऊन मिळत नाही आणि घरपोच काय येते? नेमकं एजन्सी चालकांकडून कुठे चूक होते? जिल्हा प्रशासनाच्या सूचना या एजन्सी चालकांकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। रांग जे आहेत या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच गॅस मिळावा या मागणीसाठी हे सर्व नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत। खरं तर काल पाडवा झाला आणि आज उद्या रमजान ईद आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। काय परिस्थिती आहे मावशी? तुम्ही रांगेत कधीपासून थांबलेले आहेत? सकाळी 7-7:30 वाजल्यापासून थांबलोय आम्ही। गॅस काय मिळाला नाही का? मग नाही, ऊन लागायलंय, उन्हामध्ये थांबलो आम्ही। पाहतोय मोठ्या प्रमाणात रांगा आहेत। मामा, काय परिस्थिती आहे? तुम्ही पण आता सिनियर सिटीजन आहेत। 9 वाजता आलेलो आहे, खूप त्रास होतोय पण नाही इलाज आहे। कालही आलो होतो, परत गेलोय, आज ही आता लाईनला थांबले।